अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथासुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन या स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुनिया तिने हे वृत्त ऐकोनिया दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनिया याशी पिशाच बाधा झाली आणि कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून या पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासोनी सर्वही ऐकून या देव मामलेदार हासोनी देती उत्तर त्याशी पिशाच लागले थोर माझेनी दूर नहेची ऐसे उत्तर ऐकोनिया दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामीसूत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामीसुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे कोणी ऐके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांशी ऐकिले वर्तमान पाहून या स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयाचे स्वामीसुते तयाशी लावियले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुनिया ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिती स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनिया नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थांशी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोटी नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसूत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामीसूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करीत विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरून कामना कोणी येताशी दर्शना त्यांशी समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाशी स्वामीसूतही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामीसूत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन या आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे पाहून या समर्थांशी उल्हाससुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निजसुताने पाहून या आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरून या उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती स्वामीसूत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून या प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बेसले असता आनंदात स्वामीसूत भजन करीत पायी खडावा घालून या एकांत समय साधून या समर्थ सांगती त्या कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून या स्वामीसूत निशब्द होई कल्पना न साहे त्याशी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीशी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामीसूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसूत दुःख करी दिवस रात्र चैन क्षणभरी
तो चिरोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनिया विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याशी घालून या पेटीत घेऊन यावे सत्वरित कोणीतरी जाऊन या. तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता तरी न ये सत्य तरी तोफ भरुनी यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवान केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्थान करुणी परिगंधन लावती. भोजनाते त्या उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्त असोत अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलली तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुवर उतरला भवाई तधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.